जेव्हा लोकांना समजतं की आपण साहेबांना खूप आवडतोय, आपली काळजी घेतली जाते, आपल्याला सर्व गोष्टींमध्ये इन्क्लूड केलं जातं आहे, आपल्याला खूप व्हॅल्यू दिली जाते आहे, आपल्यावरती पूर्ण विश्वास टाकण्यात आलेला आहे, ओके, त्यानंतर आहे ना ते सगळे एकमेकांबरोबर खूप चांगलं फीलिंग क्रिएट करतात आणि त्याच्यातनं एक खूप चांगलं वातावरण तयार होतं, ज्याच्यातनं लोक खूप चांगलं परफॉर्म करतात. अनेक लोक हृदयापासून जेव्हा कामं करतात तेव्हा फार चांगलं काम होऊ शकतं. ओके, लीडर बाय परमिशनमध्ये फोकस शिफ्ट फ्रॉम मी टू वी. लेवल 1 म्हणतो मी, माझं डिपार्टमेंट, मला एवढे करायचे आहेत, मला 150 पीस मारायचेच आहेत, माझ्यासाठी हे, माझं हे. जेव्हा आपण रिलेशनशिप बिल्ड करतो आपलं वाक्यरचना बदलते. वी, आपल्याला असं करायचं आहे. मीटिंगमध्ये सगळे बोलतात, लीडर आणि टीम मेंबर समसमान अथॉरिटीचे माणसं असल्यासारखे वागतात. पूर्ण डिपार्टमेंट सगळ्यांचं असलं म्हणजे मी प्लस माझे 6 जेव्हा मीटिंगला बसतात तेव्हा कोणीच लीडर नसतो आणि कोणीच काही नसतं. सगळ्यांचं मत ऐकलं जातं. लीडरला जेवढं महत्त्व असतं तर उरलेल्या 6 लोकांना पण तेवढंच असतं. चर्चा ओपनली होते आणि काम करण्याची ना मजा यायला सुरुवात होते. जेव्हा आपल्याला टीममध्ये मोजलं जातं आहे, आपल्या सगळ्यांचं म्हणून डिपार्टमेंट अशी फिलिंग तयार होते, तर लोकांना काम करण्यासाठी खूप मजा यायला स्टार्ट होते. दुसरं, जेव्हा तुम्ही आवडता अशा लोकांबरोबर राहता ना तेव्हा तुम्हाला खूप मजा येते. बघा, तुम्ही कधी एखाद्या ग्रुपमध्ये गेला असाल जिथे ना तुम्ही कोणालाच ओळखत नाही आहेत, किंवा अशा लग्नाच्या कार्यक्रमात गेला होतात तिथे तुम्ही कोणालाच ओळखत नाही आहेत, गर्दी आहे, बरेच लोक आहेत, सगळं काय व्यवस्थित चालू आहे, पण तुम्ही कोणाला ओळखत नाही आहेत. किंवा एखाद्या सोसायटीच्या मीटिंगमध्ये गेलात, पहिल्यांदाच गेला आहेत, तुम्ही कोणाला ओळखत नाही आहे, तर तुमची ना एनर्जी लेवल डाऊन होते. ओके, तुम्हाला खूप विचार करावा लागतो. प्रत्येक बोलताना, वाक्य बोलताना पण विचार करावा लागतो. ओके, त्यामुळे पण तुम्ही जेव्हा ओळखीच्या लोकांबरोबर असता, जे लोक तुम्हाला आवडतात, ज्यांच्याबरोबर वेळ स्पेंड करायला तुम्हाला किती मजा येते, अशा लोकांबरोबर असते ना तेव्हा एनर्जी खूप हाय असते. लोक ओपन अप होतात, लोक डिस्कस करतात आणि लोकांना मजा येते. आणि जेव्हा लोकांना मजा येते ना, लोक आपला बेस्ट लीडरला देण्याचा खूप प्रयत्न करतात. ओके, त्यामुळे जेव्हा टीममध्ये वातावरण चांगलं असतं, खेळीमेळीचं असतं, सगळेजण आणि आपापसामध्ये रिलेशनशिप चांगले असते ना तेव्हा परफॉर्मन्स देण्यासाठी खूप मजा येते. ओके, परफॉर्मन्स खूप चांगल्या प्रकारे होतं. ओपन कम्युनिकेशन होतं. ओपन कम्युनिकेशन म्हणजे काय? प्रत्येकजण बोलतो. ॲक्च्युली बरेच लीडर आहे ना बोलण्यामध्ये खूप चांगले असतात, पण लीडरशिपमध्ये चांगलं ऐकणं फार गरजेचं आहे. ओके, जेवढं तुम्ही चांगलं ऐकाल ना, इन रिलेशनशिपमध्ये ऐकणारा माणूस जो असतो त्याचे लोकांबरोबर रिलेशनशिप खूप चांगले असतात. खास करून तुम्ही तुमच्या, समजा मी सुपरवायझर आहे, मी माझ्या 6 लोकांबरोबर ऐकतो आहे, तर ऐकण्याचे पण स्किल्स आहेत. म्हणजे तुम्हाला लोकांना कम्युनिकेट करता आलं पाहिजे की तुम्ही व्यवस्थित ऐकतायत. ऐकण्याने सुद्धा रिलेशनशिप इम्प्रूव्ह होते. डोळ्याने तुम्ही कम्युनिकेट करता की मी बघतोय की तू काय बोलतोयस. कानाने तुम्ही कम्युनिकेट करता, मी ऐकतोय की तू काय बोलतोयस. हृदयाने मी कम्युनिकेट करतो, मला फील होतं आहे, मला समजतं आहे तुला किती त्रास होतो आहे आणि मला समजतं आहे की तू काय बोलतोयस. आणि तुम्ही त्याला अनडिवायडेड अटेन्शन देता. तूही माझ्याकरता खूप महत्त्वाचा आहेस. तू जो प्रॉब्लेम सांगतो तोही माझ्याकरता पण महत्त्वाचा आहे, तो आपल्या सगळ्यांकरता खूप महत्त्वाचा आहे. हे फिलिंग जेव्हा तुम्ही त्यांना देताना आपोआप रिलेशनशिप बिल्ड होतं. चांगले जे लीडर्स असतात ना ते चांगले लिस्नर्स असतात, आणि चांगले लिस्नर्स जे असतात ते एक चांगली टीम बिल्ड व्यवस्थित करू पण शकतात. मी रिलेशनशिपवर कमी यासाठी बोलतो की आपण अख्खा एक सेशन रिलेशनशिपचा घेतला आहे. कंप्लीट रिलेशनशिपवरती आपण एक सेशन घेतला आहे. हे लोक ना चांगल्या अशा टीममध्ये ना सगळे लोक एकमेकांना व्हॅल्यू करतात, सगळ्यांना एकमेकांना रिस्पेक्ट करतात. कसं असतं, टीममध्ये प्रत्येक व्यक्ती वेगळा असतो, प्रत्येक माणूस वेगळा असतो, त्याच्या स्ट्रेंथ वेगळ्या असतात, त्याच्या विकनेसेस वेगळ्या असतात, त्याचं थिंकिंग वेगळं असतं. तर प्रत्येक माणसाला त्याच्या स्ट्रेंथवरती ॲप्रिशिएट करणं खूप खूप गरजेचं आहे. ओके, तर एक चांगल्या टीममध्ये काय होतं, लोकांना समजून घेतलं पाहिजे, लोकांना अंडरस्टँड केलं पाहिजे. ओके, आणि लोकांना ॲप्रिशिएट पण केलं पाहिजे आणि त्यांची केअर पण घेतली गेली पाहिजे. नर्चर्स ट्रस्ट. काय असतं, बरेचसे लीडरांना इम्प्रेस करायला सुरू करतात. आपण आहे ना लांबून इम्प्रेस होतो, पण त्या व्यक्तीच्या जेव्हा जवळ जातो ना तेव्हा आपल्याला सगळे डिफेक्ट दिसायला सुरू होतात. ओके, इम्प्रेशन जे आहे ना त्याच्यापेक्षा ट्रस्ट जिंकणं फार गरजेचं आहे. आणि लीडरनी जर आपल्या टीम मेंबरचा ट्रस्ट जिंकायचा असेल तर एकदम साधी आणि सरळ गोष्ट, जेव्हा मीटिंगमध्ये किंवा कुठेही लीडर आपल्या मिस्टेक्स ॲक्सेप्ट करतो, आपले फॉल्ट ॲक्सेप्ट करतो
आपले शॉर्टकमिंग्स ॲक्सेप्ट करतो, मला काय काय माहिती नाही हे ॲक्सेप्ट करतो आणि ओपनली बोलतो, तेव्हा एक ट्रस्टचं वातावरण क्रिएट होतं. इम्प्रेस करण्याच्या नादात माणूस खूप मोठा बोलून जातो. नंतर लोकांना सगळ्यांना समजतंच की ॲक्च्युली रिअल फॅक्ट काय आहे. ओके, पण ट्रस्ट बिल्ड करण्यासाठी या छोट्या छोट्या गोष्टी करणं खूप 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 गरजेचं आहे.